नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने कहर केलाय। याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे। तुर्कीने उत्तर सिरियामध्ये ड्रोन हल्ला केलाय। तुर्कीने शुक्रवारी सायंकाळी हा हल्ला केलाय। या ड्रोन हल्ल्यात अमेरिका समर्थित 4 सैनिक ठार झालेत, तर 11 नागरिक जखमी झालेत। चीनने पुन्हा एकदा सिक्कीम पासून 150 किलोमीटर अंतरावर त्याचे सर्वात प्रगत लढाऊ विमान J-20 तैनात केलंय। हे विमान चीनच्या वायुदलाच्या शिगत्से येथील तळावर तैनात करण्यात आलंय। चीन जगभरात शीखांच्या विरोधात अपप्रचार करत असल्याचं फेसबुकच्या अहवालातून समोर आलंय। सोशल मीडियाच्या माध्यमातून चीन शीखांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांना भडकवण्यासाठी अनेक मोहिमा आणि अपप्रचार करत आहे। या प्रचारात चीनने हिंदुस्थान, अमेरिका, कॅनडासह जगभरातील शीख समुदायाच्या लोकांवर लक्ष केंद्रित केलंय। इस्रायलने हमासला एक सर्वसमावेशक अशा शांतता योजनेचा प्रस्ताव सादर केला असून त्यामध्ये इस्रायली ओलिसांना परत करणे आणि गाझामधील नागरिक क्षेत्रांची पुनर्बांधणी करणे समाविष्ट आहे, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी दिली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसलाय। हर्ष मनी प्रकरणामध्ये डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध झाले। पॉर्न स्टार सोबतच्या व्यवहाराच्या एकूण 34 प्रकरणात अमेरिकन कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवलं असून 11 जुलै रोजी त्यांना शिक्षा सुनावणी होणार आहे। न्यूयॉर्क कोर्टाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय, तर डेमोक्रॅटिक पक्षाने निकालाचे स्वागत केलंय। खुद्द ट्रम्प यांनी हा खटला म्हणजे आपल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळा आणण्याचा बायडन प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप केलाय। अझरबैजान काश्मीर प्रश्नाच्या शांततापूर्ण निराकरणाचा समर्थक आहे। आमचा विश्वास आहे की काश्मीरची समस्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार सोडवली जाते, असे मत अझरबैजानचे परराष्ट्र मंत्री जेव्हून बायरामोव्ह यांनी मांडले। ते 2 दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत। चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडालाय। मिळालेल्या माहितीनुसार 6E5314 फ्लाईटच्या क्रूला टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्यात फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याचं लिहिलं होतं। यानंतर विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले। सध्या फ्लाईटमध्ये शोध घेण्यात येतोय। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींबाबत मोठं विधान केलं। या निवडणुकीत इंडिया आघाडीने जर भाजपचा पराभव केला तर नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील। माध्यमांशी संवाद साधताना खरगे यांनी हे विधान केलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाहीये। त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने आज निर्णय दिला नाही। यामुळे आता केजरीवाल यांना उद्या 2 जून रोजी तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करावं लागणार आहे। श्रीमंतांच्या यादीत भारतातील 2 उद्योगपतींमध्ये शर्यत सुरूच आहे। या यादीत पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली। अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मोठी झेप घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावलाय। जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या विशेष न्यायालयाने 2001 मध्ये मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलाय। अभिनेता सलमान खानच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर येते। लॉरेन्स बिश्नोई टोळीने पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याची योजना आखली होती। त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठा आयुक्तांकडून शस्त्रे खरेदी करण्याची योजनाही होती। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी FIR नोंदवून 4 जणांना अटक केली आहे। T20 वर्ल्ड कप 2024 तोंडावर असताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठं पाऊल उचललंय। त्यांनी वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सवर सट्टेबाजी केल्याच्या आरोपावरून 3 महिन्यांसाठी निलंबित केलंय। 28 वर्षीय कार्स वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत इंग्लंड संघाचा भाग घेत होता। भारताचा स्टार बॉक्सर निशांत देव पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणारा पहिला पुरुष बॉक्सर ठरलाय। शुक्रवारी बँकॉक येथे बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचून निशांतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलंय। याआधी निशांत देवने 71 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मोल्दोवाच्या वॅसिल सेबोटारीचा 5-0 असा दारुण पराभव केलाय। टॉप 15 मध्ये इथे